नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणूक निकाल 2024चा घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून लाईव्ह पाहता येणार आहे. कोणत्या ठिकाणी कोणते खासदार निवडून आलेले आहेत, किती वोटिंगने आलेले आहेत, मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाहावा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यासाठी प्ले स्टोअरवरती वोटर हेल्पलाईन या नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर एक ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, वोटर हेल्पलाईन नावाचा. याला इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हा ॲप ओपन करायचा आहे. पूर्ण प्रोसेस समजून घ्या. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतींचे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत. मित्रांनो, हा ॲप ओपन करायचा आहे. ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. लॉग इन करण्यासाठी कशा पद्धतीने प्रोसेस आहे हे सुद्धा समजून घ्या. स्किप लॉग इन नावाचा एक सर्वात शेवटी ऑप्शन दाखवला जात आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 6व्या नंबरला एक ऑप्शन दर्शवला जात आहे, इलेक्शन रिझल्ट. या ठिकाणी बघा, कोणत्याही ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे. इलेक्शन रिझल्ट यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण लाईव्ह अपडेट या ठिकाणी ठीक 8 वाजेपासून दर्शवला जाणार आहे. आता अरुणाचल प्रदेशचा एक निकाल लागल्यामुळे फक्त अरुणाचल प्रदेशचा अपडेट तेवढं दाखवला जात आहे. कोणत्या पार्टीचे किती उमेदवार निवडून आलेले आहेत, किती उमेदवार कोणत्या पार्टीतून किती वोटिंगने निवडून आलेले आहेत, याचा सुद्धा पूर्ण अपडेट या ठिकाणी दर्शवला जाणार आहे. टोटल वोटिंग किती आहे, टोटल सीटेस किती आहेत, याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी दर्शवली जाणार आहे. मित्रांनो, तुमच्या पार्टीला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ज्या पार्टीचे तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल त्या पार्टीचे कोणकोणते उमेदवार निवडून आलेले आहेत, किती वोटिंगने हे निवडून आलेले आहेत, कोणते उमेदवार लॉस झालेले आहेत, पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दर्शवलं जाणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने घरी बसल्या तुम्ही पूर्ण लाईव्ह अपडेट पाहू शकता. मित्रांनो, आता ट्रेंडमध्ये तुम्हाला इथं पूर्ण अपडेट सुद्धा पाहता येणार आहे, की कोणकोणते उमेदवार उभा टाकलेले आहेत, कोणत्या उमेदवाराला किती सिटिंग पडलेली आहे ते सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे. आता पार्टी वाईज डिटेल जर तुम्हाला पाहायचे असेल तर पार्टी वाईज डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ज्या पार्टीचा तुम्हाला डिटेल्स पाहिजे त्या पार्टीबद्दलचा क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण डिटेल्स माहिती परत एकदा तुम्हाला समजून येणार आहे. मित्रांनो, आता तुमच्या राज्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर सिलेक्शन फिल्टरमध्ये क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम दोन राज्याचा रिझल्ट लागल्यामुळे दोन राज्याचा ऑप्शन दर्शवला जाणार आहे. उद्या ठीक 8 वाजता म्हणजे 4 जून पासून तुम्हाला या ठिकाणी सर्व राज्यांची नावं दर्शवले जातील. ज्या भागाचा तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल, ज्या भागाचा निकाल तुम्हाला पाहिजे असेल, त्या भागाला सिलेक्ट करा. राज्य निवडल्यानंतर आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पूर्ण पार्टी वाईज तुम्हाला निकाल प्रत्येक उमेदवारानुसार या ठिकाणी दर्शवला जाणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.